शेतकऱ्यांच्या शेतजमीन, बांध आणि रस्त्यावरील वादानंतर कायमस्वरूपी तोडगा काढणार. राज्यव्यापी शेतजमीन मोजणी मोहीम लवकरात लवकर राबवणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतूक विस्कळीत. कर्जत आणि लोणावळ्याच्या दरम्यान मालगाडी घसरली. ब्रेक व्हॅन रुळावरून घसरल्यानं वाहतुकीला अडथळा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं केंद्र सरकारला पत्र. चीनमधून होणारी बिदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी अजित पवारांची केंद्राकडे पत्राद्वारे मागणी. राज्यातील अनुदानित शाळांची दुरावस्था. राज्यात अजूनही 1650 गावांमध्ये प्राथमिक शाळा नाहीत. अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये 4,09,358 इतकी घट. राज्यभरातील शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. पुण्यात शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा. शिक्षकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावर काढला मोर्चा. राज्यभरात 70,000 पेक्षा अधिक शिक्षक भरती पेंडिंग. नवी मुंबईतील ईडब्ल्यूएसच्या 791 घरांचा घोटाळा. भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधीच्या द्वारे घोटाळा केला उघड. 11 विकासकांवर घोटाळा केल्याचा ठपका. कोल्हापुरी चपलेची देश विदेशामध्ये विक्री वाढली. प्राडा कंपनीने घातलेल्या गोंधळामुळे कोल्हापुरी चपलेची देश विदेशात जोरदार चर्चा. ऑनलाईन पद्धतीने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली. धाराशिव ते अहिल्यानगर महामार्गावरील वडगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन. 25 वर्षांपासून रस्ता दुरुस्ती होत नसल्याने गावकऱ्यांनी अडवला रस्ता. कोल्हापूरमध्ये शिक्षक संस्था चालकांचा मोर्चा. अन्यायी संच मान्यतेच्या विरोधात शिक्षकांचा मोर्चा. मोर्चामध्ये आजी माजी आमदारांसह हजारो शिक्षकांचाही सहभाग. पुण्यात प्रेमीयुगुलाची विष प्राशन करत आत्महत्या. खडकवासला धरणाजवळ मृतदेह आढळले. दोघांचे 3 वर्षांपासून प्रेम संबंध असल्याची माहिती. धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अकोल्यातून ठोकल्या बेड्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.